মছজিদৰ ওপৰত মন্তব্য কৰাৰ পূৰ্বে এতিয়াৰে পৰা সাৱধান হওক। এই হুংকাৰ প্ৰদান কৰিছে আৰএছএছ প্ৰধান মোহন ভাগৱতে। সবিশেষ জনাই আছো। আৰু এতিয়াৰে পৰা মন্দিৰ মছজিদৰ ওপৰত মন্তব্য কৰাৰ পূৰ্বে সকলো সাৱধান হওক। ৰাম মন্দিৰক লৈ সদায় বিতৰ্ক হৈ থাকে। ভাৰত ঐক্যৰ দেশ আৰু ভাৰতক বিশ্বত প্ৰতিষ্ঠা কৰাত সকলোৱে আগভাগ ল'ব লাগে। মন্দিৰ মছজিদক লৈ এনেদৰে হুংকাৰ প্ৰদান কৰিছে আৰএছএছ প্ৰধান মোহন ভাগৱতে। আমি ফুল প্লেটৰ জৰিয়তে জনাই আছো। সবিশেষ মন্দিৰ মছজিদৰ ওপৰত মন্তব্য কৰাৰ পূৰ্বে এতিয়াৰে পৰা সকলো সাৱধান হওক, কিয়নো ৰাম মন্দিৰক লৈ সদায় বিতৰ্ক দেখা যায়। ৰাজ্যজুৰি বিতৰ্ক চলি থাকে। মন্দিৰ মছজিদক লৈ ভাৰত ঐক্যৰ দেশ আৰু ভাৰতক বিশ্বত প্ৰতিষ্ঠা কৰাত সকলোৱে আগভাগ ল'ব লাগে। মন্দিৰ মছজিদক লৈ এনেদৰে কেইবাটা মন্তব্য কৰিছে আৰএছএছ প্ৰধান মোহন ভাগৱতে। মন্তব্য আছে, মন্তব্য আগবঢ়াইছে। हे जीवन जर ही हार्मनी जर जगाला पाहिजे असेल तर आपल्या देशात याचं मॉडेल उभं करायचं म्हणजे ही हार्मनी आपल्या देशात असली पाहिजे. मग श्रद्धेचा आदर सगळं राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे. हिंदूंची श्रद्धा असताना हिंदूंना वाटतं, परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार. शेवटी आपलं सोल्युशन काय आहे? जगाला आपल्याला दाखवायचं आहे की आपण सगळे एकत्र नांदू शकतो. आपल्या देशात त्याचा छोटासा प्रयोग झाला पाहिजे. तो प्रयोग करताना आहेत आमच्या या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या अनेक पंथ संप्रदायांच्या विचारधारा आमच्या इथे आहेत. आता काही बाहेरूनही आल्या आहेत ज्यांच्यामध्ये चुकीनी का होईना पण कट्टरपणाची परंपरा आहे. हे जीवन जर हे जीवन जर ही हार्मनी जर जगाला पाहिजे असेल तर आपल्या देशात याचं मॉडेल उभं करायचं म्हणजे ही हार्मनी आपल्या देशात असली पाहिजे. मग श्रद्धेचा आदर सगळं राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे. हिंदूंची श्रद्धा असताना हिंदूंना वाटतं, परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार. शेवटी आपलं सोल्युशन काय आहे? जगाला आपल्याला दाखवायचं आहे की आपण सगळे एकत्र नांदू शकतो. आपल्या देशात त्याचा छोटासा प्रयोग झाला पाहिजे. तो प्रयोग करताना आहेत आमच्या या सगळ्यांना सामावून घेणार. যিকোনো খবৰৰ বাবে যোগাযোগ কৰক 7099017330 লগতে 7099017110 নম্বৰত। যিকোনো